बार्शी तालुक्याच्या रवळगावमध्ये दिनांक 25/4/2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर गौडगावमधील आरोग्य विभाग मधील वैद्य VS समुदाय आरोग्य अधिकारी, ढेकणे AB समुदाय आरोग्य अधिकारी, शेख NM आरोग्य सेविका, दराडे RS आरोग्य सेवक, शेख RD आरोग्य सेविका, सावंत भाऊसाहेब आरोग्य सेवक, वाघमोरे KD आशाताई उपस्थित, तसेच वंचित बहुजन आघाडी युवा तालुका अध्यक्ष बार्शी बालाजी गोरे, अध्यक्ष सरपंच सौ सारिका रमेश गोरे। या कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष बालाजी गोरे, तसेच लालासाहेब गोडवे माजी सरपंच, रमेश गोरे, विकास वाघमारे, संपत गोरे, किसन वाघमारे, लक्ष्मण वडवे, योगेश गोरे, बुद्धभूषण गोरे, हनुमंत वडवे, तानाजी सुरवशे, बबलू सुरवशे, किसन वाघमारे, सागर गोरे, महेश वाघमारे, हर्षवर्धन सावंत, स्वप्नील गोरे, प्रशांत वाघमारे, रोहन गोरे, स्वयं गोरे, वनराज सुरवशे, धनाजी वाघमारे, लहू वाघमारे, गणेश सुरवशे, स्वयं गोरे, स्पर्श गोरे, ज्ञानदेव तुकाराम गोरे, अरुण गोरे, लालासाहेब वडवे, यादव गोरे, संदीपान गोरे, सत्यवान गोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। नमस्कार, DR न्यूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रतिनिधी राहुल गुरव। बार्शी तालुक्यातील रवळगावमध्ये पंचशील प्रतिष्ठान हे दरवर्षी नियमितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे शिबिर आयोजित करत असतं। त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल म्हणा किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील म्हणा, आणि यामध्ये संपूर्ण ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि संपूर्ण गाव या कार्यक्रमाला उपस्थित असतो। आणि हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करतो। व्हिडिओ पूर्णपणे पहा। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। माझे नाव संपत ज्ञानदेव गोरे, राहणार रोळगाव। आज रोळगाव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजक बालाजी गोरे, लालासाहेब गोडवे, रमेश गोरे, किसन वाघमारे, विकास वाघमारे, संपत गोरे, लक्ष्मण वडवे, महेश वाघमारे यांनी आरोग्य शिबिर, आणखीन रक्तदान शिबिर, परत रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची असे 26, 27 आणि 28 या 3 दिवस, आणि आणखीन एक कार्यक्रम मोठा म्हणजे 26 तारखेला होणार आहे होम मिनिस्टर, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पंचशील प्रतिष्ठान यांच्या वतीने सादर केले आहेत। तरी सर्व जे राहिलेले कार्यक्रम आहेत तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तरी येऊन सगळ्यांनी मिळून सहभाग घ्यावा, आणि आपले मित्र आमचे DR न्यूज राहुल गुरव यांचाही या ठिकाणी सत्कार करून आमच्या कार्यक्रमाचे शोभा वाढवले, यांच्याबद्दल त्यांचेही स्वागत करतो। आमचे मित्र गायकवाड सर न्यूज चॅनलचे यांचाही या ठिकाणी सत्कार करून त्यांचेही स्वागत केले। आवर्जून उपस्थित राहिलेले पंचायत समिती सदस्य संजय भट सर, गवळे सर, मनोज भोसले, सदानंद भोसले, नागनाथ भोसले, अमोल भोसले, गौतम भोसले यांनी या ठिकाणी येऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आमच्या पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचेही या ठिकाणी स्वागत करतो। आज या ठिकाणी रोळगाव या ठिकाणी तालुका बार्शी रोळगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त रोळगाव या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठान
हे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन वेगळं करण्याचा हा उपक्रम पंचशील प्रतिष्ठान करत असतात. आणि या वर्षी गेल्या वर्षी मी हाच कार्यक्रम ठेवला होता, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर. आणि ह्या वर्षी रक्तदान आणि आरोग्य शिबिर हे आज दिनांक 25 या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे पंचशील प्रतिष्ठान हे दरवर्षी असे उपक्रम राबवित असतं. आणि ग्रामस्थांना या ठिकाणी सुखसुविधा मिळत नसल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो की इथल्या सर्वच ग्रामस्थांना या आरोग्य शिबिराचा लाभ होईल, हे आमचं पंचशील प्रतिष्ठान करत असतं. त्यामुळे आणि या कार्यक्रमामध्ये रोळगावातील सर्वच ग्रामस्थ यांचं भरपूर सहकार्य असतं आणि त्यांच्या सहकार्यामधून हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा होतो. आणि यामध्ये रक्तदान 40 ते 50% रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर एवढं सक्सेस होतं की एवढी पंचशील प्रतिष्ठान हे बार्शी तालुक्यामध्ये नाव असं छोटस रोपटं लावलेलं आहे, परंतु त्याला थेंबा थेंबानं पाणी घातलं तर या वृक्षाचं मोठा महावृक्ष होईल, हे असं मी या माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं सांगतो. आणि आमचे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे बालाजी गोरे यांनी या रक्तदान शिबिराचा आयोजन दरवर्षी करत असतात आणि फर्स्ट त्यांचंच रक्तदान चालू आहे. असं या ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचे DR न्यूजचे धन्यवाद मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय शिवराय. बार्शी तालुक्यातील रौळगाव येथे पंचशील प्रतिष्ठान यांच्यातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच की आरोग्य शिबिर, परत रक्तदान शिबिर, प्रत्येक गावातले सगळ्या लोकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहेत. हे प्रतिष्ठान दरवर्षी कार्यक्रम असेच आयोजित करतं. ह्या वर्षी एक आनंदाची अशी गोष्ट आहे की महिलांसाठी खास उपक्रम म्हणजे होम मिनिस्टर राबवण्यात आलेला आहे. तर सर्व गावकऱ्यांनी त्याचा सहभाग घ्यावा यामध्ये व आनंद लुटावा.
have been disconnected.